हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 8th स्टँडर्डची एक पोयम बघणार आहोत जिचं नाव आहे द लिटल रिव्हर. ही जी पोयम आहे द लिटल रिव्हर ही लिहिलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि जे टायटल आहे त्यामधूनच आपल्याला कळते की एक छोटीशी नदी आहे आणि तिच्याबद्दल ही काय आहे, तर ही एक कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून रवींद्रनाथ टागोर यांनी जी नदी असते तिचा उन्हाळ्यापासून तर पावसाळ्यापर्यंतचा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे, त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. खूप छान अशी ही पोयम आहे. यातून आपल्याला कळेल की एक नदी कशा पद्धतीने उन्हाळ्यापासून तर पावसाळ्यापर्यंत वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला ती दिसत असते. तिचा आजूबाजूचा परिसर कशा पद्धतीने बदलत असतो हे सगळ्याच्या सगळं आपण या पोयममधून बघणार आहोत. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहोत की काळानुसार आपण पण बदलायला हवं, स्वतःमध्ये आपण बदल करायला हवं. कितीही वाईट परिस्थिती आली तिथेही आपण न डगमगता ती फेस करायला हवी. या सगळ्या गोष्टी या कवितेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर कविता शिकताना फक्त तिचं जे काही मिनिंग आहे तोच आपल्याला लक्षात नाही ठेवायचा, तर आपल्याला त्यातून काय काय शिकायला मिळतंय हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो आपण स्टार्ट करू. आवर लिटल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप अँड काउज अँड कार्ड्स कॅन क्रॉस इट विथ इज. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. सो फर्स्ट स्टांजामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काय सांगितलेलं आहे की जी आपली जी छोटीशी नदी आहे. आता बघा, इथे एक वर्ड आहे मेंडर्स. म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? मेंडर्स म्हणजे काय, तर वळणे घेत जाणे. आपली जी छोटीशी नदी आहे ती काय करत जाते, तर खूप सारे वळणे घेत जाते. म्हणजे एकदम स्ट्रेट अशी नदी कधीच नसते. तुम्ही बघितलं असेल तर ती थोडीशी अशी वाकडी तिकडी होत पुढे जात असते. सो मेंडर्सचा अर्थ काय, तर वळण घेत जाणे. सो आवर लिटल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग. ती काय करत जाते, तर वळण घेत जाते. इन समर द वॉटर इज ऑनली नी डीप. ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस ती जी नदी असते तिच्यामधले पाण्याची पातळी कशी असते, तर कमी असते. बघा, आपण पावसाळ्यामध्ये नदीला पूर आलेला असतो, तर तीच नदी तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये बघितली तर कधी कधी ती पूर्णच्या पूर्ण कोरडी झालेली असते. पण हे आपण दोन्ही पण साईड बघू शकतो की पावसाळ्यामध्ये ती पूर्ण भरलेली असते, तर उन्हाळ्यामध्ये कदाचित कधी कधी ती पूर्ण रिकामी पण असते. सो इथे त्यांनी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये तिचं जे काही पाणी असतं ते फक्त गुडघ्या एवढ्याला असतं, तेवढीच त्या पाण्याची पातळी असते. अँड काउज अँड कार्ड्स कॅन क्रॉस इट विथ इज. आणि ज्या काही गुरेढोरे असतात आणि ज्या बैलगाड्या असतात किंवा घोडेगाड्या असतात त्या पण ती नदी काय करू शकतात, इझिली क्रॉस करू शकतात. म्हणजे पाणी जर कमी असल्यानंतर कुणीही ती नदी इकडून तिकडे पार करू शकतं खूप इझिली. त्याच्यासाठी त्यांना जास्त प्रयत्न पण नाही करावा लागणार आणि भीती पण नाही वाटणार की कदाचित मी वाहून जाईल. एवढं पाणी नसतं, त्या पाण्याचा जोर पण कमी असतं. आता परत एक शब्द आलेला आहे की द बँक्स आपण जर बघितलं तर आपल्याला असं वाटेल की ज्यामध्ये आपण पैसे टाकतो आणि काढतो, तर इथं त्याचा अर्थ तसा नाही आहे. तर बँकचा जो अर्थ आहे तो आहे की काठ. ओके. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. तिचे जे काही काठ असतात ते जरी थोडेफार उंच असले तरी पण ते खूपच उंच नसतात की एखादा तिला काय करू शकणार नाही, क्रॉस करू शकणार नाही, तिला पार करू शकणार नाही. एवढेही उंच तिचे काठ नसतात. म्हणजे आपण आत्ताच बघितलं की जे काही गाई गुरे आहेत आणि ज्या काही बैलगाड्या आहेत ती नदी सहज क्रॉस करू शकतात. तर का, तर तिचे जे काही दोन्ही काठ असतात ते आहेत, थोडेफार उंच आहेत, बट एवढे पण नाही की तिला कुणीतरी क्रॉस करू शकणार नाही. तर सो पहिल्या याच्यामध्ये त्यांनी समरचं वर्णन केलेलं आहे की समरमध्ये एखादी नदी कशा पद्धतीने असू शकते. सो नेक्स्ट सांजामध्ये ते काय सांगतात, नो साइन ऑफ स्लीम द सँड शाईन ब्राईट ऑन वन शोर काश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट. Chirping mynas through that sight,
द जॅकल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. सो बघा की सेकंड स्थानामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न काय करतं की तिथे बघा नदी जर म्हटलं की तुम्ही आजूबाजूचा एरिया जर बघितला तर तो पूर्णच्या पूर्ण कशाचा झालेला असतो तर चिखल खूप झालेला असतो, कारण की पाणी खूप असतं. सो स्लिम याचा अर्थ काय तर चिखल ज्याला म्हणतो आपण. तर तिथं उन्हाळ्यामध्ये असं कोणतंही दृश्य दिसत नाही की आजूबाजूला चिखल आहे. आणि जी काही माती आहे ती काय करत असते, खूप शाईन, ती खूप चकाकत असते, म्हणजे एकदम कोरडी झालेली आजूबाजूची माती असते. ऑन वन शोर काश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट, आणि दुसरी जो काठ आहे शोर, याचा आपण काय म्हणतो की दुसरं जे तीर आहे किंवा दुसरा जो किनारा आहे त्याच्या बाजूला कॅश नावाचं एक इथं वर्ड आलेला आहे बघा. तर हे एक असं झाड आहे ज्याचे जे काही फुलं असतात ते पांढऱ्या असतात. ज्याला आपण जसं की तुरे असतात, या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असतील की इथं काही तुरे आहेत आणि ते झाडं जे दिसतंय नदीच्या काठाला, सो सेम अशा पद्धतीने ते झाडं त्याच्या एका किनाऱ्याला उगलेल्या असतात आणि ते खूप छान पद्धतीने तिथे उभं असतात एका किनाऱ्यावरती. आणि त्याच ठिकाणी ज्या काही मैना नावाचे जे पक्षी असते तिचा पण आवाज येत असतो. आणि दुसरी गोष्ट, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि जॅकल म्हणजे काय तर कोल्हा, त्याचा जो काही आवाज येत असतो रात्रीला, त्याचा पण आवाज तिथे ऐकायला येत असतो. बघा की जंगलामध्ये हे प्राणी राहतात, जसं की कोल्हा झाला किंवा मग पक्षी पण असतात जसं की मैना झाली. तर यांचा आवाज तिथं तुम्हाला ऐकायला भेटेल. त्यानंतर नदीच्या किनाऱ्याला जे काही कॅश फील्ड आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि दुसरी गोष्ट, आजूबाजूचा जो काही परिसर असेल तो पूर्ण काय झालेला असेल की कोरडा झालेला असेल. उन्हाळ्यामध्ये अशी स्थिती बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दिसेल. सो नेक्स्ट सांजामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, अक्रॉस लाई ग्रूव्स ऑफ मँगो अँड पाम, द विलेज प्रेस ड्वेल इन देअर कूल शेड, गर्ल्स अँड बॉयज bath close to the bank, splashing with their gamchas as they wed. सो या सांजामध्ये त्यांनी काय सांगितलं की जेवढं काही जंगल आहे त्या जंगलामध्ये म्हणजे आमराई आणि पाम हे जे वर्ड आलेला आहे तो काय आहे की ज्याला आपण ताडाचा झाड ज्याला बोलतो, आणि मँगो ग्रुप म्हणजे काय की आमराई. तर तिथे आजूबाजूला असणारी जी काही आमराई आहे आणि जे काही ताडाचे झाड आहे त्याने मिळून जे बनलेलं जंगल आहे, तर त्या जंगलामध्ये जे काही गावातले प्रेयिस असतात, जे काही साधू असतात ते तिथं येतात. आणि ड्वेल या वर्डचा अर्थ काय तर ते तिथं वस्ती करतात. ते त्याच जंगलामध्ये त्याच वनराईमध्ये ते काय करतात, तिथे राहतात. कारण की का तर त्यांच्या झाडाची जी काही थंडगार सावली तिथे पडलेली असते आणि त्याचा सहारा घेऊन तिथे हे लोक काय करतात, त्यांची वस्ती करतात. आणि दुसरी गोष्ट, जे काही लहान लहान मुलं आहे, गर्ल्स अँड बॉईज, ते तिथं एकत्र येतात, पोहतात, त्या नदीमध्ये आंघोळ करतात. तर बँक इथं परत तोच अर्थ आहे की किनारा ज्याला म्हणतो आपण. सो त्या नदीच्या किनाऱ्याला येऊन तिथले जे काही लहान लहान मुलं मुली आहेत ते तिथे एकत्र येतात, आंघोळ करतात. त्यानंतर बघा, गमछा हा मराठी वर्ड आहे किंवा हिंदी वर्ड आहे, जे आपलं छोटंसं रुमाल असतो किंवा आपण त्याला टॉवेल पण म्हणू शकतो. तर तो गमछा घेऊन ते एकमेकावरती काय करायला लागतात की ते नदीमधलं पाणी ते असं उडवत असतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस नदीचं पाणी कमी असल्यामुळं मुलं सहज त्याच्यामध्ये उतरतात आणि तिथं खेळतात, अंघोळ करतात. आता परत एक वर्ड आहे की वेड. याचा अर्थ काय आहे की ज्यातून चालत जाणे फारसं कठीण नाहीये. तर ते मुलं त्या नदीच्या एका टोकावरनं दुसऱ्या टोकाला जात असतात. सो नेक्स्ट सांजामध्ये ते काय सांगतात की ॲट डस्ट अँड डाऊन वन्स देअर बाथ इज डन, दे डीप वॉश क्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश, टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्स रिटर्न, हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोर इच डिश. बघा की डस्ट अँड डाऊन या दोन्हीचं मिनिंग काय की ज्यावेळेस सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेस त्यांचं एकदा आंघोळ करणं होतं, त्या लहान लहान मुलांचं एकदा आंघोळ करणं होतं, तर ते काय करतात,
वॉश क्लॉथ्स म्हणजे जो एक छोटासा रुमाल असतो, त्या रुमालानं ते काय करतात की तिथल्या ज्या काही छोट्या छोट्या माशा असतात, स्मॉल स्मॉल फिश, ते त्या रुमालामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात. या फोटोमध्ये जसं दिसतंय बघा की लहान मुलं आहेत, त्यांनी एक मोठा कपडा घेतला आणि ते काय करतायत, फिशिंग करण्याचा प्रयत्न करतायत, मासे, छोटे छोटे मासे पकडण्याचा प्रयत्न करतायत. तर सेम ते मुलं काय करत असतात त्या रिव्हरमध्ये, आंघोळ वगैरे झाल्यानंतर छोटे छोटे जे कपडे असतात त्यांच्याकडे, त्या कपड्यामध्ये काय करतात ते त्या स्मॉल स्मॉल फिश पकडण्याचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस बायका त्या नदीवरनं घरी जातात त्यावेळेस त्या काय करतात की त्या जवळची जी काही माती आहे ती घेऊन जातात. कशासाठी? स्कोर हा वर्ड आलेला आहे बघा, याचा मिनिंग काय आहे तर स्वच्छ करणे. तर त्या महिला काय करतात, त्या रिव्हरच्या आजूबाजूची जी काही माती आहे ती घेऊन जातात, त्यांचे जे काही भांडे वगैरे आहेत ते घासण्यासाठी, ते घासून स्वच्छ करण्यासाठी. बघा गावाकडे जर तुम्ही गेलात आणि तुम्ही कदाचित हे ऑब्झर्व केलं असेल कदाचित एखाद्या ठिकाणी, की तिथल्या ज्या काही महिला असतात त्या भांडे घासताना सोप वगैरेचा यूज नाही करत, तर त्या मातीचा यूज करतात आणि ते भांडे ते घासतात. तर सेम तिथली पण माती त्या महिला घेऊन जात असतात आणि त्या ज्या काही डिशेस असतात, त्यांच्या जे काही भांडे असतात ते काय करतात, ती माती यूज करून ते धुतात, घासून स्वच्छ करतात. सो लास्ट सांजामध्ये पोएट काय सांगतात, इट आषाढ क्लाउड्स गॅदर, द वॉटर्स राईज, द रिव्हर्स इनस्पेट, द करंट ग्रोज स्ट्रॉंग, the air is rife with bubbling sounds as the muddy torrent swills along. The woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. बघा की आषाढचा जो महिना असतो, ज्याला आपण जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान तो नेहमी येत असतो, तर तो जो मराठी महिना आहे, ज्याला मराठीमधून आपण काय म्हणतो की आषाढ. सो जो हा आषाढचा महिना असतो त्यावेळेस काय व्हायला लागतं की जे काही ढगं असतात ते गोळा व्हायला सुरुवात होते आणि नंतर काय होतं की पाऊस पडायला सुरुवात होतं. आणि पाऊस पडल्यानंतर जी काही पाण्याची पातळी असते नदीची, ती पाण्याची हळूहळू काय व्हायला लागते, वाढायला लागते. आणि एक वेळ अशी येते, ओके, रिव्हर्स इन्स्पेक्ट हे जो वर्ड आहे म्हणजे काय की उधाण येणे. एक वेळ अशी येते की त्या नदीला पूर येतो, खूप उधाण येतं आणि तिचा जो काही प्रवाह आहे, करंट म्हणजे काय तर प्रवाह आहे, तो काय होत जातो, तो वाढत जातो, तो आणखीन स्ट्रॉंग होत जातो. आणि जी काही हवा असते तिचा म्हणजे खूप जोराचा वारा पण तिथे व्हायला लागतो. आणि त्यातून जो साऊंड असतो, बघा, खूप जर प्रवाह फास्ट असेल तर एखाद्या दगडावरती जर पाण्याचा प्रवाह पडत असेल तर बघा ते बबल्स सारखा साऊंड क्रिएट होतो. सो सेम साऊंड तिथे पण काय करायला लागतो, तयार व्हायला लागतो. जो जोराने वाहणारा वारा आहे तो पण तिथे तो साऊंड क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. ॲज अ मडी टॉरेंट स्विल्स अलॉंग. आता मड म्हणजे काय तर चिखल, तर आजूबाजूचा जो काही चिखल पण असतो, जो काही चिखल झालेला असतो तो पण तिथून काय होत असतो, पुढे जात असतो. स्वेल याचा अर्थ काय की गुंडाळणे, तो एकमेकाला सोबत घेऊन ते काय करत असतं, म्हणजे पाण्यासोबत तो पुढे वाहत जातो. टॉरेंट याचा मिनिंग काय, टॉरेंट या वर्डचा मिनिंग तर झोत. तर जो चिखलाचा झोत आहे तो पण त्याच्यासोबत काय करत असतो, पुढे जात असतो. द वुड्स ऑन शोर स्टिर टू लाईफ अगेन. बघा, आणि किनाऱ्यावरचे जेवढे काही झाडं असतात ते पुन्हा जिवंत होतात. स्टिर टू लाईफ म्हणजे काय तर बघा, उन्हाळ्यामध्ये काही झाडं वाळून गेलेले असतात, बऱ्याचशा वेळेस पानगळ पण झालेले असते, त्याचे जे काही पानं असतात ते गळून गेलेले असतात. तर सेम या रिव्हरच्या आजूबाजूचे जे काही झाडं असतात ते परत जिवंत होतात. जसा वारा वाहत जातो, पाणी येत जातं, तर परत ती ग्रीनरी, जी हिरवळ असते ती त्या झाडामध्ये परत यायला लागते. म्हणजेच काय होतात की ते झाडं परत जिवंत होतात. आणि त्याच वेळेस म्हणजे पावसाळ्यामध्ये च्या सुरुवातीला जेवढे काही व्हिलेजर्स आहेत ते जागे होतात. आणि आता वसंत ऋतू आलेला आहे आणि तो आपण सेलिब्रेट करायला हवा, तो उत्सव आपण सेलिब्रेट करायला हवा. हे त्याचं एक साईन असतं.
सो रवींद्रनाथ टागोर यांनी या पोएमच्या माध्यमातून हा पण मेसेज दिला की कधी कधी परिस्थिती आपल्यावरती खूप वाईट होते, पण वेळेनुसार ती बदलत पण जाते. बघा की सुरुवातीची जी सूक्ष्म असणारी जी रिव्हर आहे, खूप त्याच्यामध्ये पाणी नसतं, तीच रिव्हर ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस परत तिच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये वापस येते. खूप सारं पाणी तिथे असतं, आजूबाजूला हिरवळ तयार होते आणि एकंदरीत जो काही वातावरण असतं ते पूर्णपणे बदलून गेलेलं असतं. सो आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. थँक्यू.